ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा. निवृत्त कार्यकारी अभियंता जलसंपदा विभाग सोलापूरचे किसन बाबूराव गायकवाड यांचे शनिवार दिनांक 17 रोजी सायंकाळी 5 वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी ते 83 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले, सुना, 1 मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. महाराष्ट्राचे परिवहन आयुक्त रवी गायकवाड व पुष्प अकॅडमीचे प्रदीप गायकवाड यांचे ते वडील होते. अंत्ययात्रा रविवार दिनांक 18 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता अंत्रोळी नगर, नगर क्रमांक 2, होटगी रोड येथील त्यांच्या निवासस्थानापासून निघाली. खाली राहा पोते घे नत्वदेतान्यो विश्वजातानि परितापभूवाम् यत्ताम् ओम शांति शांति शांति. उद्या तिसरा विधी उद्या जीवनाची सुरुवात केली आणि पाथरीसारख्या गायकवाड फॅमिलीत एका खेडेगावातून तिथून सुरुवात करून त्या काळात इंजिनियर होणं महा मुश्किलप्रद गोष्ट होती. त्यावेळी त्यांनी गव्हर्नमेंट कॉलेजमधून प्रवेश मिळवून इंजिनिअरिंग ही पदवी आत्मसात केली आणि त्यानंतर त्यांचं पुढील जीवन हे सुकर व्हायला लागलं. त्यानंतर त्यांचे विवाह संबंध पारनेरचे
आमचे आमदार साहेब मामा आवटी साहेब यांच्या भगिनी पुष्पामावशी यांच्याशी झाला. त्यानंतर त्यांना 2 पुत्ररत्न व 1 कन्यारत्न असे प्राप्त झाले. मुलांनीही चांगलं शिक्षण घेऊन आपल्या सोलापूर इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये पूर्ण युनिव्हर्सिटीमध्ये प्रथम क्रमांक मिळवून आपलं शिक्षण पूर्ण केलं व आज ते मोठ्या शासकीय पदावर कार्यरत आहेत. तसेच त्यांना राऊत फॅमिली आणि परभणीचे भरोसे पाटील हे 2 चांगले गावी मिळाले आणि त्यातूनच प्रगती होत गेली. आणि ह्या एका महान व्यक्तीला आज आपण सर्वजण मुकलो आहोत, तर त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो यासाठी आपण सर्वांनी मिळून 2 मिनिटं शांत उभे राहून त्यांना श्रद्धांजली अर्पण करू.